लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती चालले। आपण पाहिलंय की आता वेदूने पाहिलेलं आहे की इकडे काहीतरी पेपर लपवत असताना ते म्हणजे स्वतः आता सरकारला, आणि तिने ते सगळं सत्य सांगितलेलं आहे कबीरला। आणि त्याच वेळेला कबीरला समजलंय की सरकारने प्रॉपर्टीचे पेपर हे आता इकडे लपवलेले आहेत, ते म्हणजे स्वतः आता इकडे सखीच्या रूम मध्ये। आणि त्यामुळे मात्र आता अशा पद्धतीने इकडे ती पूर्णपणे अडकत, आता इकडे सखी, काका आणि वेदू यांनी आता मोठा डाव रचत सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातामध्ये प्रेक्षकांनो घेतलेले आहेत। आणि त्यानंतर सुरू झालाय खऱ्या अर्थाने मालिकेचा थरार। ते पेपर हातात आल्या कारणाने आता मात्र सखीच्या हातामध्ये खूपच मोठं घबाड लागलेलं आहे। आणि इथेच अजून एक गोष्ट घडले, पेपर आहे ते म्हणजे तेजस्विनीच्या नावावरती। आणि आता सखी, काका आणि त्याचबरोबर इकडे कान्हा अशी काही युक्ती करणार की कोर्टामध्ये आता मात्र इकडे ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा येणार आहे ताब्यात सखीच्या। नक्की काय घडणार, कसं घडणार, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून। इकडे आता वेदू ज्या वेळेला फोन करते ते म्हणजे इकडे आता कबीरला, आणि ती कबीरला सांगते की पेपर आता मी पाहिलेत आणि ते प्रॉपर्टीचे पेपर आता त्या लपवून ठेवताना सुद्धा मी पाहिलेलं आहे। आणि असं म्हटल्यावरती मग आता कबीर सांगायला लागतो, आता आपल्याला खूप मोठा डाव करायला लागेल। काहीही झालं तरी सुद्धा ते पेपर त्या बाईच्या हातातनं काढून घेतले ना तर सखीचं अर्ध काम होईल। आणि तुला आता मी एक गोष्ट सांगतोय, यासाठी फक्त वेदू तूच काम करू शकतेस, कारण ती सरकार आता तुझ्यावरती असा काही डाऊट घेणार नाहीये। आणि असं म्हटल्यावरती वेदू सांगायला लागते, नाही पण आता तिने जर का माझ्यावरती डाऊट घेऊन ते पेपर दुसरीकडे ठेवले तर, यावरती तो म्हणतो, नाही तू काळजी करू नको, ती सखीच्या रूम मध्ये होती ना, आता सखी त्या रूम मध्ये नसते ना, आणि त्यामुळे सरकार आता तिथेच पेपर ठेवणार, जेणेकरून तिथे आता कोणीच जायला नको आहे। आता हे सगळं विचार करत असताना तो सांगतो, एक काम कर, या घरामध्ये तुझी जर का कोणी मदत करू शकत असेल ना तर ती व्यक्ती एक आणि एकच आहे, आणि ती व्यक्ती आहे ते म्हणजे काका। काका या सगळ्यामध्ये तुझी मदत 100% करणार, फक्त आता तू काकांना अप्रोच हो आणि त्यांना सांग। आणि त्यावरती ती सांगायला लागते, खरंच काका माझी मदत करतील का? यावरती तो म्हणतो 100%। असं म्हणत असताना आता इकडे ती सांगते, ठीक आहे, पण तुम्ही आधी काकांशी जर का बोललात तर बरं होईल, नाहीतर आता काका माझी कशी मदत करणार? यावरती तो सांगतो, ठीक आहे, मी काकाला कॉल करतो आणि त्याला सांगतो की वेदू आता आपल्याच ह्याच्यामधली आहे, गोटामधली आहे, आणि आता वेदू आपली मदत करेल। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, ठीक आहे। आणि तेच म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती या सगळ्यामध्ये आता फोन करते, ठेवून देते फोन। पण त्याच वेळेला ती ज्या वेळेला फोन ठेवते त्यावेळेला अशी काहीतरी घटना घडले की आता तिकडे काका येऊन उभा आता फोन ठेवल्यावरती आपण तर पाहिलंय की काका आता प्रत्यक्षरित्या तिकडे आलेले आहेत। आणि काका तिकडे आल्या कारणाने आता मात्र इकडे काका तिच्याकडे पाहत आहेत रागाने, आणि वेदू घाबरले आणि ती तपप करायला लागले। आणि त्यानंतर मग आता काका म्हणतात, मी तुझं बोलणं ऐकलंय, काय झालंय? आणि त्यावरती ती सांगते, खरं तर मला कबीर सर म्हटले की काका तुझी मदत करतील, खरं तर आता तुम्ही माझी मदत करा। यावरती ते म्हणतात, मदत? कसली मदत, तू बोल तरी। यावरती ती सांगायला लागते, कबीर सर तुम्हाला फोन करणार आहेत। आता इकडे मी पाहिलेलं आहे की या मॅडमनी प्रॉपर्टीचे पेपर आता ठेवलेले आहेत, ते म्हणजे सखीच्या रूम मध्ये, आणि तेच पेपर मला आता घेण्यासाठी कबीर सरांनी सांगितलंय। यावरती आता काका सांगायला लागतात, म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये कबीरची माणूस आहेस हे मला आधीच का नाही सांगितलंस? आपण आता दोघांनी मिळूनच आधीच सगळा आता हा सगळा हिचा पर्दाफाश केला असता। असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण एक काम करूया, आधी ते पेपर घेऊन आता हातामध्ये, मग ते पेपर एकदा का हातामध्ये आपल्या आले ना की मग काही टेन्शनची गोष्ट नाहीये। असं म्हटल्यावरती काका आता सज्ज झालेत। तोपर्यंत इकडे आता सरकार विचार करते, त्या वेदूने काय पाहिलं? इकडे आता सरकार विचार करते, काहीही झालं तरी काही हे बावळटांना कळणार नाहीये, आणि हे बावळट मूर्खासारखे आता तिकडे राहणार आहेत। आणि त्यामुळे हे पेपर सखीच्याच रूम मध्ये ठेवते आणि सखीची रूम लॉक करून टाकते। एकदा का सखीची रूम आता लॉक केली की मग आता सखी या सगळ्यामध्ये कधीच ते पेपर शोधू शकणार नाहीये। आणि सरकार आता ते पेपर सखीच्या रूम मध्ये ठेवते, रूम लॉक करते, आणि इथेच सरकारची मोठी चूक झालेली आहे। सरकार मात्र आता इकडे पूर्णपणे ती रूम लॉक करून विसरून गेलेली आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे हे लोक ती रूम उघडू शकतात, आणि ती मस्त दारू पीत बसलेली आहे।
सरकार या सगळ्यामध्ये आता मात्र दारू पीत बसले आणि त्यानंतर ती विचार करते करू दे, ह्याला जे काय करायचं असेल ना ते आता करू दे, पण मी काय ह्यांना घाबरत नाहीये असं म्हणत सरकार निवांतपणे बसलेली असताना मात्र आता इकडे कबीर आणि काका यांचं बोलणं फोनवरती आणि मग कबीर काकांना फोन लावतो आणि काकांना फोन लावत कबीर आता सांगायला लागतो, काका एक काम करायचं आहे, म्हणजे आता काहीही झालं ना तरी आता मी वेदूला सांगितलंय की सरकारच्या ड्रिंक्समध्ये जरा गुंगीचं जास्तच औषध टाकायला आणि त्यानंतर ती आता दारू पिऊन टुल्लू होऊन पडेल आणि त्याच वेळेला सखीच्या रूममध्ये किंवा किंवा आता सरकारच्या रूममध्ये मला असं वाटतंय की आपण ते पेपर बघावे. कदाचित घाबरून तिने ते पेपर आता ठेवले असतील, ते म्हणजे इकडे आता दुसरीकडे कुठे किंवा बेदरकारपणे तिकडेच ठेवले असतील. दोघांपैकी एक ऑप्शन होऊ शकतं आणि म्हणूनच सरकार ज्या वेळेला दारू पिईल ना आणि त्याच वेळेला ती आता पूर्ण गुंगीमध्ये बुडून जाईल आणि वेदूनी तेच केलेलं आहे. सरकार ज्या वेळेला आता इकडे ग्लास आणण्यासाठी वेदूला सांगत आहे आणि त्याच वेळेला वेदूने आता इकडे त्याच्यामध्ये बरोबर रीतीने गुंगीचं औषध जे आता तिला कान्हाने सांगितलेलं आहे ते औषध टाकून आता पूर्णपणे सरकार कशी बेशुद्ध पडेल हे आता पाहिलेलं आहे. आणि इथेच आता मालिकेचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आलाय. सरकारला ती आता ते गुंगीचं औषध प्लस आता दारूची नशा हे सगळं सरकारला झाल्या कारणाने आता मात्र सरकारीकडे दारू पिते पेपर बाजूच्याच टेबलवरती लपवून ठेवते आणि ती विचार करते, मी एक काम करते, मी आता अर्धे पेपर सखीच्या रूममध्ये आणि अर्धे पेपर माझ्या रूममध्ये ठेवते. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे सगळे पेपर एकदम कोणाला सापडायला नको आणि मी या सगळ्यामध्ये अडकायला नको. सरकारने मोठी ट्रिक केलेली आहे, पण इकडे कान्हाने जे काही केले त्याबद्दल सरकारला काहीच माहीत नाही आहे आणि त्यामुळे सरकार मात्र आता इकडे पूर्णपणे या सगळ्यामध्ये अनभिज्ञ आहे. दारू पिते आणि त्याच वेळेला या तिघांनी मोठा डाव. आता तिकडे वेदू आणि काका हे दोघं जण प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी आलेत. सखीच्या रूममध्ये अर्धे पेपर सापडलेत, तर आता अर्धे पेपर मनस्विनीच्या इथे आहेत, पण मनस्विनी तिच्या रूममध्ये पेपर कुठे ठेवलेत हे मात्र आता काही सापडत नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता वेदू सांगायला लागते, अर्धे पेपर सापडून आपल्याला काहीच उपयोग नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये. आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण पेपर शोधत असताना मात्र आता तिकडे सखी आलेली आहे आणि सखी सांगते, काय करताय तुम्ही दोघं जण. यावरती ते सांगायला लागतात, अगं आता प्रॉपर्टीचे पेपर अर्धे सापडलेत आणि अर्धे सरकारच्या रूममध्ये कधीपासून शोधतोय ते सापडत नाहीयेत. आणि त्यावरती सखी म्हणते, सरकारच्या रूममध्ये ना ती कुठे पेपर ठेवू शकते हे फक्त मीच जाणू शकते. असं म्हणत सखी आता एक कपाट उघडून चोर कप्पा मात्र आता तिथला काढत आहे. सखीने तिथला चोर कप्पा काढल्यावरती आता इकडे ते पेपर समोर आल्यावरती सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि दोघही जण खुश झालेत, कारण ते पेपर फक्त आणि फक्त सखीलाच मात्र आता माहिती असतात. असं झाल्यावरती मात्र आता सखी इकडे खूपच खुश झालेली आहे. आणि त्यानंतर पेपर आता हातामध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला पेपर हातात आलेत आणि त्यावेळेला सखी खूपच खुश झालेली आहे. आणि त्यानंतर अर्धे पेपर ऑलरेडी आम्हाला सापडलेत असं म्हणत काकांनी मात्र दुसरा खुलासा केलाय. एका पाठोपाठ एक आता मालिकेमधली समीकरणं अशा पद्धतीने बदललीत की आता इकडे सखी आपल्या चाळीत आली आणि खऱ्या अर्थाने जग जिंकल्याचा तिला आता आनंद मिळत आहे. त्यानंतर सखी आता तिकडे आली आणि सखी तिकडे आल्यावरती मात्र आता ती चाळीमध्ये सगळ्यांना आता इकडे पेपर म्हणजे पेढे वाटत आहे आणि खूप खुश झालेली आहे. आणि त्यानंतर सगळेच जण ज्या वेळेला खूप खुश आहेत तेव्हा एंट्री झालेली आहे ती म्हणजे आता इकडे मनस्विनीची. आणि मनस्विनीला पाहिल्यावरती मात्र आता सखी तिच्याकडे पाहत बसते आणि मनस्विनी म्हणते, पेपर कुठे आहेत. दारूच्या नशेमधून आणि गुंगीमधून बाहेर आलेल्या मनस्विनीला आता इकडे पेपर सखीने आपल्याकडून चोरलेत ही गोष्ट समजले आणि ती सखीचा पाठलाग करत आलेली आहे. पेपर कुठे म्हणत आता तिने आरडाओरडा सुरू केलेला आहे. आणि त्यावरती सखी म्हणते, पेपरला ज्या ठिकाणी असायला हवंय ना त्या ठिकाणी ते आता पेपर आहेत आणि तुझी त्या घरामध्ये काहीही गरज नाहीये. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा ते पेपर आता तुझ्या हातात कधी लागणार नाही, त्याची मी खबरदारी घेणार आहे. असं म्हणत मात्र आता इकडे सखीने तिला असा काही झटका दिलाय. आणि त्यानंतर आता ती सांगायला लागते, तू माझे पेपर मला परत दे, नाहीतर मी तुला चांगलाच धडा शिकवीन. यावरती सखी सांगायला लागते, शिकव, ज्याला कोणाला धडा शिकवायचा आहे ना तो धडा शिकव.
तुझ्या या पोकळ धमक्यांना मी काही घाबरत नाहीये असं म्हणत तिने आता मनस्विनीचा चांगलाच पर्दाफाश केलाय. पण मनस्विनीच्या हातातून तेलही गेलंय आणि तूपही गेलंय, हाती धुपाटणं राहिलंय. नक्की ही मनस्विनी याच्या पुढे काय करणार, कसं करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.